सावलीत असलेल्या या केम गावामध्ये ज्या गावावर केमेश्वर महाराजांची कृपा आहे, या गावात जिल्हा परिषद पंचायत समिती च्या निवडणुकीच्या अनुषंगानं आयोजित केलेल्या आजच्या सभेत आपणा सर्वांसमोर बोलत असताना प्रथमतः मी लोकनेते दिगंबररावजी बागल मामा यांना कोटी कोटी वंदन करतो. व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय विलासरावजी डोंगरे सर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या भागाचे नेतृत्व पंचायत समितीच्या माध्यमातून केलेले आमचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय विष्णुदादा पारखे, पितृतुल्य आदरणीय वरे भाऊ, ज्यांनी आजच्या सभेमध्ये जाहीर प्रवेश भाजपामध्ये केला ते माजी पंचायत समिती सदस्य आणि साडेगावचे गोटीगावचे माजी सरपंच, माझे मित्र आदरणीय सचिन अण्णा राऊत, आणि हा सर्व समेट घडवून आणत असताना ज्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली ते गंधरगावचे नेते आदरणीय भास्करांना भांगे, जिल्हा परिषदेच्या उमेदवार आदरणीय मालतीताई देवकर, ज्यांचं चिन्ह हे कमळ आहे, केमगणाचे उमेदवार ज्यांचंही चिन्ह कमळ आहे ते आपल्या सर्वांचे लाडके महावीराबा तळेकर, साडेगणाचे उमेदवार ज्यांचे चिन्ह हे घड्याळ आहे ते आदरणीय दशरथ शेठ गाडगे, जिल्हा परिषदेला ज्यांचा प्रामुख्याने आणि प्राधान्याने उमेदवारीच्या बाबतीत आम्ही विचार केला होता वंगी गटातून, ते माझे सहकारी आदरणीय संजय भाऊ गुटाळ, या गावचे युवा नेते एकतर तळेकर आणि तळेकरातले पाटील हे आमचे आदरणीय अच्युत काका पाटील, तळेकरातलं पाटील, जेऊरगावचे नेते माझे सहकारी आणि संघर्षातून चळवळीतून ज्यांनी आतापर्यंत कायम प्रयत्न करत राहिले ते आमचे आदरणीय खटके अध्यक्ष नगरसेवक आदरणीय सचिनजी घोलप, आदरणीय विजय नाना घोलप, उपनगर अध्यक्ष आदरणीय अतुल भैया फंड. तर व्यासपीठावर मान्यवर बरीच आहेत त्यामुळे सर्वांचीच नावं न घेता उपस्थित असणारे सर्वच मान्यवर मंडल अध्यक्ष आमचे आदरणीय सचिन जी पिसाळ, आमच्या आदरणीय चिंतामणी दादा जगताप, आदरणीय कल्याणजी सरडे सर, समोर आतुरतेनं भाजपची सभा होत असण्यासाठी आमच्या सर्वांचे विचार ऐकण्याकरिता उपस्थित असणारे सर्व हितचिंतक, शुभचिंतक, भाजपवर आणि बागल गटावर प्रेम करणारे माझे सर्वच सहकारी, पंचकृषीतील शेतकरी बंधू, युवक मित्र, जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक जसं माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं, ही निवडणूक ही तुमची निवडणूक, ही आमची निवडणूक नाही, ही निवडणूक तुमची आहे, ही तुमच्या हातातली निवडणूक आहे आणि निवडणूक तिला सामोरे जाणारे उमेदवार सुद्धा हे तुमच्यातले पाहिजे. आज तुमच्या सर्वांपुढे 3 योग्य चेहरे दिलेले या गटामध्ये, जिल्हा परिषदेचा अनुभव असलेले, प्रामाणिकपणे आतापर्यंत काम करत आलेले, प्रगतशील बागायतदार असलेले, शिक्षणाच्या माध्यमातून या भागामध्ये सेवा दिलेली आणि कायम तुमच्या आमच्या सर्वांसाठी उपलब्ध असलेले आदरणीय आमचे देवकर गुरुजी, पंचायत समितीसाठी एक धडाडीचं नेतृत्व, ज्यांनी कायम केम गावाच्या विकासात भर टाकण्यासाठी म्हणून अग्रेसर राहिले
हे आमचे आदरणीय महावीर तळेकर आणि साडेगारामधून कायम आपल्या माणसांच्या सुखादुःखात असलेले, अडीनडीला कायम त्यांच्यासोबत ठामपणे खंबीरपणे उभा असलेले आमचे आदरणीय दशरथजी घाडगे. आता युती ही जी झालेली आहे तुमची मन ओळखून झाली. जे दबक्या आवाजामध्ये तुमच्या सर्वांची चर्चा होती की आपण कुणासोबत तरी एकत्र झालं पाहिजे आणि त्यातल्या त्यात संजय मामांना प्राधान्य द्यावं, ही जी हा जो सूर तुमच्या सर्वांमध्ये होता, हे जे मत तुमच्या सर्वांचं होतं, ते ओळखून माझ्या सर्वच सहकाऱ्यांनी आदरणीय भुमरे सरांनी आम्हाला सूचना केली की सध्या तालुक्यामध्ये अशा प्रकारची चर्चा आहे आणि त्या दिशेनं आपण निर्णय घ्यावा. हे दिदींना मला त्यांनी सूचना दिली. योगायोगाने पालकमंत्री महोदय आदरणीय जयकुमारजी गोरे साहेब यांनी संजय मामा शिंदेंना फोन लावला आणि मामा स्वतः तयार होते. मामांनी सांगितलं की आपण कुठंतरी विकासासाठी तालुक्यासाठी एकत्र आलं पाहिजे. आपल्याच विभागणी होती, आम्ही जुने सहकारी, आपल्याच विभागणी होती आणि ह्या तिसऱ्याचं साधतं. असं न होता रश्मी दिदींना आम्हाला एकत्र बसवा आणि हा समेट तुम्ही घडवून आणा, असं मामांचा ज्या वेळेला होकार आला त्यावेळेला पालकमंत्री महोदयांनी रश्मी दिदींना फोन लावला आणि सांगितलं की असं करायचं का आपण. भाजप आणि तिसऱ्या दिवशी आमची बैठक ठरली. आम्ही गेलो, भाऊंनी आम्हाला एकत्र बसवलं. आता वास्तविक आमची इच्छा होती की केमगट पूर्णच आम्हाला सुटावं. बराच विचार विनिमय हो नाही करत करत शेवटी जयभाऊंनीच तोडगा पाडला आणि त्यांनी सांगितलं की आपण एकत्र येतो, हे सन्मानपूर्वक येतो. मामा सुद्धा आमदार म्हणून या भागाचं नेतृत्व केलेली व्यक्ती आहे. रश्मी दिदी सुद्धा आज भाजपचे मोठ्या उच्च पदावर आहेत आणि दोन्ही असे नेते एकत्र येत असताना एकमेकाचा रिस्पेक्ट ठेवून, एकमेकाचा मान सन्मान राखत सन्मानपूर्वक ही युती जर घडवायची असेल तर आपण समसमान जागेचं वाटप ठेवू. 6 जागा पंचायत समितीला, 3 जागा जिल्हा परिषदेला, अशा प्रकारचा युतीचा तोडगा स्वतः जयाभाऊ गोरेंनीच आमच्या पुढे ठेवला. फक्त गट मागत असताना थोडस आमचं भाग पुढे झालं. बरेचसे माझे सहकारी असे फॉर्म भरून होते की ज्यांना मला काळजावर दगड ठेवून सांगावं लागलं की तुम्हाला माघार घ्यावी लागते, युतीत ही गण सुटलेला आहे, ही गट सुटलेला आहे. पण सगळ्यांनी पार्टीचा विचार करून, पार्टी मोठी होतीये, उमेदवार चांगले निवडून येत आहेत, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये परत एकदा आपण बहुसंख्येनं जाणार आहोत, हा हेतू मनामध्ये ठेवल्यानंतर कुणीही अपवाद वगळता प्रत्येकाने हा निर्णय स्वीकारला. मामाच्याही माणसांनी आणि आपल्याही माणसांनी हा निर्णय स्वीकारून जनतेनं आपापले अर्ज माघारी घेतले. थोड्या वेळाने अंतिम यादी सुद्धा आपल्या हातामध्ये पडेल. मामांच्या माणसांनी सुद्धा निर्णय स्वीकारत माघार घेतला, आपल्या माणसांनी सुद्धा निर्णय स्वीकारत माघार घेतला आणि आता ती वेळ आली आहे. आजपासून खरं रणसंग्राम सुरू झालंय. उद्यापासून प्रत्येक रात्र ही वैरायची, उद्याचा प्रत्येक दिवस हा आपल्या हातातला आहे आणि याचा पुरेपूर वापर कसा करायचा हे तुमच्या माझ्यावर अवलंबून आहे. व्यासपीठावर बसलेली तेवढी सज्ज आहेत, समोर बसलेली आमच्यापेक्षाही सज्ज आहेत. आणि ही वेळ, हा काळ, हा आपल्या मुठीत आहे, आपल्या हातात आहे. उद्याचे 5 दिवस आपलेत, 7 दिवस आपलेत. 5 तारखेचं मतदान झाल्यानंतर बंधूंनो जो निकाल इकडे तिकडे झाला, मग तुम्ही माझ्याकडे बघायचं, मी तुमच्याकडे बघायचं आणि रडायचं, दुसरं काय करू शकतो.
आणि मी तर चंगच बांधलेला आहे की यंदाची जिल्हा परिषद पंचायत समिती आणायची म्हणजे आणायचीच. मला अजून आठवत आहे 8 वर्षापूर्वी 8.5 वर्षापूर्वी माझ्यासोबतच्याच माझ्या सहकार्यांनी माझ्याकडनं चुकीच्या उमेदवार टाकून माझी दिशाभूल केली गेली आणि मी चुकलो. आणि माझ्या त्यावेळेला काही ठराविक निर्णयांमुळे चांगली माणसंही माझ्या हातातून गेली आणि माझ्या वडिलांची 25 वर्षाची सत्ता जिल्हा परिषद पंचायत समितीची मला काम करावं. कधी कधी म्हणतात की देव ही वेळ दाखवतो ती चांगल्यासाठी दाखवतो. सर आपण सुद्धा आमच्यापासून गेला तर आम्हाला ती जाणीव झाली. काका आमदारकी गेली. आज माणसं म्हणतात रस्ता झाला नाही झाला, अजून कसं काय नाही झालेलं, हे काम नाही झालं, ते काम नाही झालं, पाणी पुरवठा नाही अजून मार्गी लागलेला, अजून वर्षुने तलावात अजून सुद्धा आम्हाला चोरूनच पाणी घ्यावं लागतंय. का ते मार्गी नाही लागलेलं? बंधून 10 वर्ष झालं माझ्या घरात ते आमदारकीच नाही तर मला दोष कशाचा द्यायचा? जर ना दिदी आमदार आहेत, ना मामी आमदार आहेत, ना सर उच्च पदावर आहेत, आमच्यापैकी कुणी नाही, मग याचा दोष आम्हाला कसा देता येईल? दोष कुणाला द्यायचा हे म्हणण्यापेक्षा तुम्ही बंधूंनो आम्हाला संधी द्या, आम्हाला काम करायची संधी द्या. माझ्या सहकार्यांना, आम्हाला रश्मी दिदींना आमचं नेतृत्व दाखवण्याची संधी द्या. आम्ही काय करू शकतो हे आम्हाला सिद्ध करायची संधी द्या. आणि देव वाईट काळ जो दाखवतो मी त्याच्यावर होतो, हे चांगल्यासाठी दाखवतो. आमदारकी आमची गेली नसती, जिल्हा परिषद पंचायत समिती गेली नसती, हा वाईट काळ दिसला नसता, मला उद्याच्या येणाऱ्या चांगल्या दिवसाची जाणीव राहिली नसती. स्वागतम स्वागतम सुस्वागतम, स्वागतम स्वागतम सुस्वागतम. या सभेसाठी करमाळा तालुक्याच्या सर्व नेत्या, भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष सन्मान्य दिदी साहेब यांचं या ठिकाणी आगमन, जोरदार टाळ्या वाजवायच्या. त्या ठिकाणी दिदी साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. या ठिकाणी आपल्या सर्वांच्या स्वागत दिदी साहेब यांचं आगमन स्टेजवरती जोरदार टाळ्यांनी सर्वांनी स्वागत करायचं आहे. देव जर वाईट दिवस दाखवतो चांगल्यासाठी. आम्हाला शिकायला भेटलं, आमची कमतरता काय याचं आत्मपरीक्षण करायला भेटलं, आम्ही कुठं चुकतो हे जे लक्षात आलं आणि त्याच्यावर सुधारणा करत करत आम्हाला सुद्धा शिकायला भेटलं. जीवनात राजकारणात कायम विद्यार्थीच राहावं लागतं महाराज. कोण म्हणू शकत नाही की मी सर्व ज्ञान आत्मसात केलंय. हो सर. त्याच पद्धतीनं ठेसकाळत शिकता आलं, पण ओव्हर कॉन्फिडन्स नाही, विचारपूर्ण आणि अभिमानानं कॉन्फिडन्सली सांगतो की येणारा उद्याचा दिवस हा निश्चितपणे बंधूंनो आपला आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती सुद्धा योग्य उमेदवार तुमच्या सर्वांपुढे मांडलेले आहेत, तुमच्या सर्वांपुढे ठेवलेल्या, उभा केलेत. माझं दिदींचं मतदान मांगीमध्ये आम्ही प्रचार करू शकतो, तुमच्यापर्यंत येऊ शकतो, तुम्हाला सांगू शकतो, पण ह्यांना निवडून आणायची जबाबदारी बंधूंनो तुमची. प्रचार आमच्या हातातला आहे, यांना निवडून आणणं ही त्यांच्या खांद्यावर गुलाल टाकणं ही तुमची जबाबदारी. आणि मला आता खात्री या गटाची अशा प्रकारे झाली
सचिन अण्णा राऊत सारखा गोटीगावचा नेता जे सरपंच झाले, सरपंच म्हणून नेतृत्व केले, कायम तिथल्या माणसांच्या सुखादुःखात असणारा, आडीनडीला. अहो एकदा तर दिदी, मला तो प्रसंग आठवतोय, एक चोरी झाली होती यांच्या वस्तीच्या खाली. हल्लाकडनं काय नाव तात्या त्या व्यक्तीचं, कुठे तात्या दांडवले, हा दुधे, दुधेंच्या वस्तीवर 2.5-3 लाख रुपयाची काय 2.5 लाख रुपयाची चोरी झाली. ते शेतकरी, 2-2.5 लाख एखाद्या शेतकऱ्याला फार मोठी रक्कम असते आपल्यासाठी. आणि ते चोर आता पकडायचे कुठं, त्यांचा ट्रेस लागला, ते ट्रेननी गेले कुठं, चेन्नईला. चेन्नई गाठलं त्यांनी. त्या शेतकऱ्याला अण्णांनी सांगितलं, काळजी करू नको, मी तुझ्या सोबत आहे. दुसऱ्या दिवशीची विमानाची तिकीट बुक केली, तिथल्या पोलीस स्टेशनला कळवलं, आणि ते चोर ट्रेन मधून खाली उतरायच्या आधी हे स्वागताला बाहेर थांबले, उतरा, पैसे द्या. ही अशी माणसं आहेत. एखाद्या माणसाला दवाखान्यात जावं लागलं आणि खिशात रुपये नसला तर स्वतःच्या खिशात 10 रुपये जरी असले तर ती 10चे 10 काढून त्या शेतकऱ्याच्या हातामध्ये, त्या गरजू माणसाच्या हातामध्ये ठेवणारी ही व्यक्ती. दत्ता बाप्पा जाधव सुद्धा त्याच प्रकारचे नेतृत्व आहे साडेगावात. विनाकारण 500-500, 700-700 मताने या माणसाला सरपंच केलं जात नाही. अजून सुद्धा साडेगावामध्ये त्या माणसाची ताकद अशी की त्यांनी सांगायचं आणि साडेगावातल्या माणसांनी ऐकायचं आणि त्याप्रमाणे भूमिका बजवायची. अनेक वेळा त्या कार्यकर्त्याला दाबण्याचा प्रयत्न केला गेला. बरेच वेळेला हा पुढे जातोय, ह्याला मागे कसं ओढायचं. आता दत्ता बाप्पांचा माझा नंतर संबंध आला, तसं मी शाळेत असताना, मला दिदी साहेब तुम्हाला आठवत असेल, मामांचे दोस्त दादा आणि जालिंदर दादांची त्यांची मामांची जी मैत्री होती, मामा आले की माझ्या आधी पहिला हडपसरला थांबायचे आणि दादांना गाडीत घेतल्याशिवाय माझ्याकडे कधी येत नाही. तसं दादांनी आम्हाला लहानपणी मला सांभाळलं. मी अंगा खांद्यावर वाढलोय दादांच्या. आणि परत एकदा हे ऋणानुबंध जुळायला लागलेत. परत दिदींच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण कार्यकर्ते म्हणून काम करायला तयार झालो. कंदरगावच्या भास्करांना भांगेंबद्दल तुम्हाला मी नव्याने सांगण्याची गरज नाही. कंदरगाव हे तुमचं जवळच आहे, तुमच्या घरातलंच आहे, तुम्हाला चांगली ओळख आहे. नामदेवराव जगताप साहेबांचा काळ ज्यांनी गाजवला, त्या भांगे मालकांनी ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास नामदेवराव जगताप साहेबांचा होता, त्या भांगे मालकांचा वारसा चालवणारे आमचे आदरणीय भास्करांना. करमाळा तालुक्यामध्ये पोलीस स्टेशनची कधी वेळ येऊ, कोर्टाची पायरी कधी चढायची वेळ येऊ, भास्करांना तुमची आठवण विरोधकाला सुद्धा होती, आपल्या माणसाला तर होतीच होती. आणि प्रत्येकाच्या आडीनडीला स्वतःचे पदरमोड करून पुण्याला, मुंबईला हेलपाटे घालणारा, मंत्रालयात जाऊन कामं करणारा ही व्यक्ती आहे. आणि केम गटाचं वातावरण फिरलंय, मी तुम्हाला का सांगतोय. ही 3 माणसं तुम्हाला एकटी जरी दिसत असली तरी जवळपास 1,500 ते 2,000 मताची मालक आहेत. आणि त्यांच्या कर्तृत्वाने हे मालक म्हणण्यापेक्षा ते 1,500 ते 2,000 माणसांची सेवा केली. त्याच्यामुळे ती 1,500-2,000 माणसं डोळे झाकून हे बोट दाखवतील तिथं मतदान करणारी माणसं. आणि अशी ताकद आपल्यामध्ये आल्यामुळे केम गट आणि साडेगण हे कसं येत नाही हे आता मला 5-7 तारखेला मलाच बघावं लागेल. हे येण्यापूर्वी यांना इतके फोन आले, शेवटी फोन स्विच ऑफ करून बसावं लागलं. माणसं आली, ही तिथून निघून गेली.
सालच्यात जाऊन थांबले, सालच्यात आले, घोटीत आले, घोटीत थांबले, घोटीतून कंदरला आले, कंदरवरून केमला आले. कारण की समोरच्यांना सुद्धा जाणीव आहे की ही माणसं किती महत्वाची. आणि हा वाढता पाठिंबा ही केम गणाचा कोपरा आहे म्हणून आता सगळं उघडच झालेलं आहे, सगळ्यांना माहितीच झाले म्हणून अण्णा सांगायला हरकत नाही. अजून अनेक असे मंडळी आहेत जे आपल्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. जे आदरणीय दिदींच्या नेतृत्वाकडे पाहून, आदरणीय जयकुमार भाऊ गोरेंकडे पाहून आमच्या सोबतीला, आपल्या सोबतीला यायला आज तयार आहे. जालिंदर बापू पानसरेंसारखे नेते पश्चिम भागाचे, बंडोपंत गुरुजी पानसरे आहेत जे सरपंच आहेत कुंभारगावचे. हा, ते आप्पा आजारी असल्यामुळे त्यांना येणं झालं नाही. हनुमंत नाळे सरपंच उदरगावचे आहेत. महेश कुलकर्णी मांजरगावचे सरपंच आहेत. वडगाव दक्षिण मधून बापूराव दादा गायकवाड माजी सभापती, त्यांचे सुद्धा सगळी मुलं, त्यांचं संपूर्ण कुटुंब परत एकदा बागल गटामध्ये सक्रिय झाले. पुनोरमध्ये सुद्धा सुधारणा त्या प्रकारची झालेली आहे. आणि हळूहळू एक 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 भरत नाळे अजून येत आहेत. मोरवडचे आज बघून तुम्हाला नावं जरी नवीन वाटत असली किंवा नावं कधी बघितले नसतील, वाचले नसतील, पण आम्ही तालुक्यामध्ये फिरतो, बघतो आणि आम्हाला कॉन्फिडन्स पडणार. आपल्यापैकी प्रत्येकाला दिगंबररावजी बागलना ही विधान भवन मध्ये बघायचे दिवस निश्चितपणे येणार. आणि आताची सुद्धा तारीख मतदानाची बंधूंनो चांगली लक्षात घ्या. 5 फेब्रुवारी. या 5 फेब्रुवारीला मामांना जाऊन 20 वर्ष पूर्ण होत आहेत. 5 फेब्रुवारी मामांची पुण्यतिथी. वीस वर्ष कशी निघून गेली तुम्हाला कळलं नाही, आम्हालाही कळलं. अजून सुद्धा मी तो शाळकरी मुलगाच आहे. दिदी अजून सुद्धा UPSC ची तयारी करणारी ती विद्यार्थिनीच आहे. 20 वर्ष झाली. आज तुम्ही आमचे बाप म्हणून आमचा सांभाळ केला म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचू शकतो. ही जनतेमुळं. आणि 5 तारखेला मला खात्री आहे तुमचं मतदान तुम्ही नाही, तुमच्याकडून मामा करून घेणार आहेत. तुमचं मतदान हे जिल्हा परिषदेला कमळाला पडणार आहे. केम गटात तुमचं मतदान केम गणामध्ये कमळाला पडणार आहे. तुमचंच मतदान साडे गणामध्ये घड्याळाला पडणार आहे. आणि हे मामा तुमच्याकडून करून घेणार आहेत. आशीर्वाद रूपी मतदान तुमच्या माध्यमातून मामा आम्हाला देणार आहे, या उमेदवारांना देणार आहेत. वेळ बराच झालेला आहे. अजून रश्मी दिदींचं सुद्धा आपल्याला ऐकायचंय, घुमरे सरांचं सुद्धा मार्गदर्शन ऐकायचंय आणि या सर्वांचा सन्मान देखील आपल्याला करायचा. परत बोलत गेलो तर अजून 20-25 मिनिट कसे जातील मला कळत नाही. दिदी वारं फिरलंय आणि आमदारकीच्या मतदानाचे आता बरेच जण विचार करतात आमदारकीला कुणाला किती मतं होती, आज कशी स्थिती होईल. ह्या वर्षात बरंच पुलाखालून पाणी गेलेलं. नव्याने आपली नाळ जोडायला सुरुवात झालेली आहे. नवीन कार्यकर्ते सक्रिय व्हायला लागलेत आणि युवा फळी माझी अजून सक्रिय व्हायला लागली, उत्साह वाढायला लागलाय. ज्येष्ठ पितृतुल्य माणसांचा आशीर्वाद तर आहेच, पण युवकांची भूमिका अत्यंत महत्वाची राहणार आहे. महिला माता भगिनी सुद्धा सक्षम झालेत आणि रश्मी दिदींच्या नावाचं वादळ परत एकदा या करमाळा तालुक्यात फिरायला लागलंय. रश्मी दिदींना मी आवर्जून सांगतो, पांडे गटात आपण उभा केलंय. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज सर्वच्या सर्व उमेदवारांना असणार आहे. येत्या 5 तारखेला तुम्ही मतदान करताल. या सर्व उमेदवारांना
जाहीररित्या चांगल्या मताधिक्यानं निवडून देताल हेच तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि आपणा सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.